छोड़िए बिट्टू काका, कष्ट छोड़िए, पानी धरिए। बिट्टू काका आइए, थम्स अप ले जाइए, आइए। छोड़िए बिट्टू काका। त्याचा 400 रोज चालू आला आता. कर सांगायचं बदला का ना. पहिल्यांदा लावतात पैंजण काळोखेवाला, सुंदर मोर्याला, कसा गोट्या डिटर्जंट वाला. तू त्याला चाटा दादा हा कडे थांब, मला सू करायची. बड़ा हरामी हो बेटा. राक्षस वंदात गेले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले जवळपास 12 आणि आता जवळपास मी 11 वाजता उठलो होतो. नाश्ता वगैरे उरकून सगळं उरकून आता चाललोय मी गावात. आपल्याला मेडिकल मध्ये जायचंय गोळ्या आणायला आईच्या, आणि नंतर आपण जाऊ नाश्ता करायला. कारण नाश्ता पण अजून नाही केला, फक्त चहाच पिलेलोय. तर आपल्याला इडली खायची इच्छा आलेली, तर ती इडली भेटते सगळ्यात चांगली, ती इडली खाऊ. नाणेकरची इडली चांगली, प्रणयने दाखवली ती मला, खरंच भारी इडली तिथं. आणि गोट्या येतोय, गोट्या रोडला जाता नेमकं माग खाली होतं बायपासला, तर रोडला चाललोय. गोट्या भाऊ इन द हाऊस. मेकअप बिकअप केला का? नाही रे, खाल्लं पण नाही मी. मग खाय ना तू, मला वाटतं तू पहिला खायला सकाळ सकाळ फिरवलेली खात असेल. 10 ग्राम 5 ग्राम. अरे हलकट बोर्डाची तुला न्यायला आलो रे मी. होम सर्व्हिस दिली तुला मी. मग VIP सर्व्हिस देतो तुला मी. आता गोट्या काय राव, कुठं जायचं? गावात जाऊ चल. अरे मेडिकल मध्ये जायचंय, कोणच नाही गोट्या. कस काय पण नाही कोण, कुठे गेलेत काय माहिती. सगळी असतं गावात जाऊ पहिलं इडली ताडू एक वाटलंच तर. कुठं आहे प्रणय? कुठं वरती? हा अरे उठून उभा राहा की जरा. लक्ष्यम शिवम सुंदरम. लक्ष उभं राहा की. सर्वज्ञ प्रोव्हिजन स्टोअरचे प्रोप्रायटर प्रणय भाऊ काळोखे. के पियुष केचे मुकुट गेलता केचे मला हा काय म्हणला, ताकाची पुढे नेली साखर टाकून पेले दोघ. साखर टाक. अरे बाबा कवरला पाहिजे तुला, कवरला पाहिजे. भाजीपाल्या पाठी मागवला होता, भाजीपाल्या पाठी माग. अरे एवढे तर दिवस आली भाजीपाल्या लागला. 1.5 लाख रुपये दे मग तोड बाबा. काय तोडायचं त्याला. राक्षस वंदात गेले. दुकानावर बसतात टाइमपास करतात सगळी येऊन. 4-5 जण येतात, चांगली टापा टाकीत बसतात, गेम खेळत बसतात. आणि चला आपण जाऊ गावात आता, त्यांच्याकडून नाही लागतं. इडली खाऊ भाई. 12:30 वाजले आता. आईला इडली बंद केली आणि भाऊ हे काय स्टॉल बंद केला यांनी. इथं कोणा दिसत नाही. आज सप्ताह आहे काय गावात? गावात सप्ताह आज. पार्क गाडी लावल्यात लोकांनी इथे या साईडला. पार्किंग झाली नाही, ट्रॅफिक झालं सगळं. यायला इडलीवाले पैसे आलोय आणि इडलीचं दुकान बंद झालंय. 12:30 वाजता बंद करता येईल. चल मिसळ खाऊ साईराज मध्ये. मग चाललो आम्ही साईराज मध्ये. वडा सॅम्पल खाऊ, वडा सॅम्पल.
गाडी निघते ना इथून. तुडी त्याला हॉर्न नाही गाड म्हणावते गाडी ना ही गाडी काढ नाही गाडी. जाऊ आता पहिल्यांदा गोळ्या घेऊ. नाश्ता केला इथं आम्ही. मिसळ भारी यायची बरं का, पण मिसळ फिकट आहे गोट्या अशी. कसं अशी तिखट नाही काय शेवट तिखट मारते बघ. तिखट नाही मिसळ अशी फिक्कट मिसळ फिक्कट. मग अशी खाणार लोक जरा कमी आहे बरीच. पण सर्व्हिस बिर्व्हिस बसायला जागा बिगा चांगली बनवली पाहिजे. चहा पण भारी होता मस्त. पार्किंग बिर्किंग आहे. चिप्स घ्यायचं का? चिप्स खायचं का? शोभाजी एक चिप्स एक भारी होतं. दुसरं मी लास्ट टाइम नेलं होतं ते बघू. ते बॅटला घेऊ. नाही ना ते नाही भेटत. चिडा ओके. किती रुपयाला आहे? 55 रुपयाला आहे. नाही ते चिप्स नाही आहे. गुलाबजाम बघ किती येतात गुलाबजाम क्वांटिटी. 7-8 दिसतात. 100 रुपयाला रे भाई. नाही 1 मिनटं 100 रुपयाला. अरे पण मी गुलाबजाम खाल्ले ना राजस्थानचे एकदम गरम गरम गुलाबजाम असे फ्रेश गरम ना लय भारी लागायचे टेस्टला. अजून काय घ्यायचं बघू ना जरा. बिस्किट बिस्किट खायचं ना कोणतं. पतंजली तर चांगलं आहे. नाही खाना घरी आमच्या कॉलेज नाही खाते. पडून राहते अरे असंच हा ना. मेडिकल प्लस ग्रोसरी पण भेटते बघा. सामान पण भेटतं. आणि साईडला मेडिकलचं सगळं सामान आहे. गावातच देऊ गावात. आता तर आम्हाला काय नाही घ्यायचं. फक्त भुजी घेतलेली आणि एक गोळ्या घ्यायच्या आपल्याला. ते पुढे आणते ना स्टोअरमधून. गवटातलं आता हसायचं की सांगू. आता आपण मेडिकल ऑफिस गेलो ना. त्यांनी ह्या गोळ्या दिल्या. ह्या गोळ्या दिल्या आणि ह्याचं बिल केलं बरं त्यांनी. मग मी असं केलं. मी खोलून ठेवलेलं खात होतो. त्याला असं केलं नाही का बिल द्यायला गेलं. त्याने असं घेतलं. त्याला वाटलं खायला खात वाटला. घेतलं ना त्यांनी काढलं त्याने का म्हणलं बाबा. त्यांचा मी रेग्युलर कस्टमर आहे ना. मी सगळं काय घ्यायचं असं नाही त्याच्यात पहिलं. सगळं भेटत नाही इथं. त्याच्यामुळं तोच कर बरं. घरी जाऊन ना गोळ्या बिळ्या देऊन टाकू माझ्या. घरच्यांनी फोन केला मला आता. नाही तर मला रेड बटन. यायचंय का मयूर शेटकड रानात. चला जाऊ दे मरते. बरं बरं चालते चालते. जाऊ राहणार आपण मयूरच्या. थम्सअपची बाटली घेऊ फक्त एखादी मस्त थंड आणि ग्लास घेऊन जाऊ. चकना तर ऑलरेडी घेतलाय आपण. फक्त आपल्याला जायचंय मस्त रानात जाऊ आणि निवांत बसू. हे दगुडा उन्हात आणत बसणार जाऊ. आता मागं टाकू पहिलं. अर्धा आहे का नाही आजच चप्पा. अरे आमचे उपकार माना रे. तुम्ही उकडत होते. तुम्हाला चांगलं थंड हवा मध्ये नेतोय रे. आम्ही रोडला होतो. रोडवरून परत आलो रे. तो सगळी पोल खोल. दादा हा कडे थांब मला सू करायची. बड़ा हरामी हो बेटा. ए थम्सअपची बाटली घेऊ मस्त एक. पण नाही घ्यायची का थम्सअपची बाटली.
तुमचं पेणार का ते तू काय असते काय असतं? काय नाही काय थम्सअपची वाटली घ्यायची का थम्सअप पेणार सगळी अय पोरांनो थम्सअप पेणार का हा हा थम्सअप घेऊ मला बाबा काहीतरी कुठं आणि ग्लास घे गोट्या एक मोठी थम्सअप आण आणि ग्लास कॅश आहे सुट्टी नाही नाही पैसे दे ते बेळ पण आण ना 5 वाली कुठली 5 वाली ती ओके द्यायची थांब बघतो आहे तिकडे बेळ आता बघितलं एक थम्सअप 2 लिटरचा 5 ग्लास थोडा चकना आणि 10 समोसे गरम चटणी वटणी बांधून दे भैया चांगली प्लेट पण दे ही गाडीत बसल्यात लय ऊन लागत राव इकडं आता ते 5 आहे का एक आहे 5 असून इकडं आण चल 5 असं एक असून तर एक्सपायर झालेली 5 7 आहे भाऊ 24 कळतं तुम्हाला अरे पण 7 आहे का एक आहे ते 7 आहे रे भाऊ होतो ना तुला आता तुम्हाला शाळेत जाता काय करता एवढं शिक्षण करून खूप काय मी 10वी नापास मारा तुमच्यापेक्षा मग बरं नको लय कॅमेरा पण आहे अरे तुला बोललो असतो वाईट वाटत तुला अरे 5 7 इथं तू एक वाटतं मान्य करतो असं बोल आम्ही एज्युकेटेडच आहे अरे तू एज्युकेशन संपून कितीतरी वर्ष झालं आमचं चालू आहे एज्युकेटेड मग हे कशाला चालवलंय हा अरे घेतलंय ना आलाय का तूच ते समोसा खाणार का खाणार की 10 समोसा गरम तळते रे भाई ओ भैया झालं का भैया अरे नुसतं ओढतोय गाडीला आता उतरेल परत बस पण चालू करून ठेवायचं त्याला असं वाटतं काय होतं ते असं सारखं उतरून बस अरे जरा इंग्लिशिंग वाटतं जरा सारखं नाही करायचं ते बघणाऱ्यांना वाटतं की एक जण आधीच आहे ते व्हिडिओ काढायला नाही सिक्वेन्स वाटतो ना मग तुला कळलं का सिक्वेन्स वाटतं की आपण इथं उतरलो ना मग ते चढलो पागल आहे काय पागल आहे का तुम्ही मजा की काय येडा काय काय तसं नाही रे तुला असतं अरे मला हसायला इथे असं आहे का हसल्या बाई कुणाला पण नाही जमत आपलं परफेक्टेड आहे हा, तू काय बंद करीत नाही तू नाही टाप टाकतो मागूनच कॉमेंट्री करतो तू कोण तू मी का हा. अरे आता सासा ब्लॉग माझ्या जीव गेला तो इथं कौन है ये लोग कहाँ से आते हैं जेव्हा गेले खाली जीव मोठा गेले, रे, जीव. खाली ठेव मग मी माझ्या हातात ते काम सोडून आलो ब्लॉगसाठी येडा आहे काय कोण राहिलं लोकांचं येडा आहे काय याचं 12वीचे पेपर अभ्यास करीत नाही हिंडत मुलं तर सांगत काय बावळा आहे काय काय सांग पिठे पण आहे का का छोडी आहे पिट्टू काका छोडी यांना दाखव ना आता मित्रांनो तुम्हाला आता पिट्टू काका दाखवतो छोडी पिट्टू काका छोडी आहे. अरे पण बरं का म्हणलं आत्ताच वडापाव आणले होते पोट बीट भरलेलं आहे आमचं काय पिट्टू बरं काका झालं. तरी आखे बसवायचे ताकद ठेव नाही ना बरं झालं ना खाल्लं मग काय आपण काय झालो आपण ताणून खाऊ की छोडी आहे काय बे तू सांगतोय तुला डोकं कधी यायचं पिट्टू काका छोडी आहे इथून पहिला रोड नव्हता माहिती ना अख्खा अरे सुनील अण्णांनी गेलेला आहे हा का अख्खा खालपर्यंत झालाय का अख्खा खालपर्यंत रोड झाला अख्खा नाही रोड इथपर्यंत मग हे इथून खाली पण अख्खा करीत होता हा. सुनील अण्णा पण आपल्याला माहिती ना काजू बदाम पिस्ता कुस्ता तो कुछ नाही सुस्ता दांडू घर चला आपल्याला याचे मयूरच्या रानात मयूर पाणी धरतोय का कशाला पाणी धरतोय बटाट्याला बटाट्याला आणि लोकांची विहिरीच भावात पाणी नाही त्यांचं हा विहिरीचं पाणी ना हो आता येतो उतरा खाली दरे. अरे उतर खाली एवढं तरी घे की तुला फुकट आणला अरे फुकट उतरस्तावर तर तू फुकट आमची थम्सअप पेणार फुकट समोसा खाणार घ्यायला पण तरच होतोय का तुला बघा आता काय कॉमेडी करतो समोसा आलेला आहे मित्रांनो समोसा गोट्या मी के प्रणय के काय याचं नाव के रितेश के रितेश शेट मला अरे शेटचा फोटो काल माहिती का मागाशी ना आम्ही दुकानापाशी बसत होतो का हा म्हणला ते बारख्याला बोलून ते भावाला त्याला विचार की त्याला काय खाल बिल देतं मीठ भात खाल देतं त्याला तसं काही झालं नाही बरं मोकार चावते अरे लय खोटाट आहे तुम्ही हे लय लबाड आहे. चाम्या होता पिवडा होता मेदे होता त्यांना पण अरे मी तसला आहे का माणूस तू त्याला चाटा
अयो, गोट्या बघा मित्रांनो, गोट्या एकदम स्वच्छ साफ सुंदर राहिला आहे. घरातून निघले त्यांनी 10 ग्राम त्यांनी फेरन लावली खाल्ली, 5 ग्राम त्यांनी पावडर खाल्ली आणि त्यानंतर तो बाहेर निघलेला घराच्या. असं कसं बैलांना लावतात पैंजण काळोखेवाला सुंदर मोर्याला, कसा गोट्या डिटर्जंट वाला. गोट्या डिटर्जंट वाला. अरे के मयूर कुठं आहे नक्की? काय इथून आत कुठून? तिथून आत आहे का? पुढून पुढच्या झाडापासून. लय वर्षानंतर आलो यांची इकडं आम्ही रानात खाली. हे डिपूच्या कडाला लय वर्षातून आमची शाळा आहे ना, ते डिपूच्या कडाला आहे का तिकडं. या डिपूच्या कडं गेल ना, इथं शाळा आहे आमची. हा, मी पण त्याच शाळेत शिकलेलो. तू पण त्या शाळेतला आहे का? म्हणून माती खाल्ली तू. डायलॉग मारला, लगाव तात्या काय, लगाव तात्या चाचा. लगाव ताकद चच्चा. ये चच्यामुळे धक्क्याला अगर बाकी कोण नाही. चच्चा आहे तरी कोण? चच्चा तो निघू घेतलाय. कोणता निघू घेतलाय? मानगाव निघू के मयूरची गाडी बघतो. के मयूरची गाडी लावली गेलाय. मध्ये कुठे सुभाषवाडी जाय. मजा आया. आता आम्ही चालले मयूर यांच्या वावरात. मयूरची BMW RR इथं लावलेली बिना मारगाडावाली मयूर केसरी. अरे तात्या पण इथं. तात्या, ओ तात्या, खाली या खाली. बांधर तात्या. तात्याला चांगली ऑफर देतोय या थमसा प्यायला उन्हात. तात्या का पाणी धरतय आपल्या त्या विहीर ते जायचंय. आम्ही बारीक असताना ना इथे यायचं मयुरांच्या वावरात. मला अजून आठवते, इथे ना लिंबाची झाडं होती. लिंबाची नाही, चिताची झाडं होती, तिथं खायला यायचं आम्ही. नंबर कारी पिट्टू हरभरा फुकाट खातानी. आम्ही रानाच्या कडकडने आलो आता. या दोघांनी पाणी दिलंय, तिकडून आता नाही आला आम्हाला. आखी काळी माती साईडला, डायरेक्ट चिखल होतो इथं, चिखल. आणि पिट्टू माखाली जाऊ एकटाची उन्हात आणता. भरपूर कष्ट करा, कष्ट आहे जीवनात. असं कडकड जायला लागतं मित्रांनो रानात. त्या विहिरी पैसे आपल्या विहिरी पैशी. विहिरीचं पाणी बघा किती भारी, अख्खं निळ पाणी ना. दिसतं का नाही काय माहिती, अख्खं निळ पाणी राव. ब्ल्यू वॉटर अख्खं डायरेक्ट. आता आमच्या इथं हे कुठं बसायचं? थंड थंड जागी बसा, आपण मस्त थम्सअप पिऊ. बघितलं किती टेम्परेचर डिफरन्स आहे. हा, उन्हात गेलं किती गरम होते. झाडाखाली एकदम गार लागते. त्यांचं बनवतो ना रे, आंब्याची वावर, आंब्याची झाड होती इथं. आंब्याची वावर होती बरं का इथं. अरे आंब्याची झाड होती मोठा, त्याला आंबा यायचं. आंब्याची वावर होती, आम्ही यायचं पहिलं ना तर आंबे खायचे इथं बारीक असताना. समोसे आणले थम्सअप. आणि आपलं काय आणलेलं आपण हे शेव आणला. शेव गाडीतला शेव नाही आणला गोट्या, गाडीतला शेव काय बावटे राव. गाडीतला भारी शेव होता. आता पण आला आमच्यासोबत. अय सगळे खाली बसल्यात गोट्याची पॅन्ट मुळे म्हणून गोट्यावर बसला. खरं सांगायचं बसला का नाही. पिट्टू काका तुमको बोला था पानी छोड़िए, आइए ले जाइए, छोड़िए पिट्टू काका, आइए यार. पिट्टू काकाची पावडर निघली आहे. त्याचा 400 रुपये रोज चालू आला आता. काही प्लेट देऊ डायरेक्ट. पिट्टू काका त्याच्यात एक प्लेट आहे बघ. जाइए पानी धरिए काका, आइए थम्स अप ले जाइए, आइए छोड़िए ना पानी. पिट्टू काका संघर्ष योद्धा. मजा आया.
गोट्या पवायला किती भारी पाणी पवायला डायरेक्ट निळं आहे, इथून अख्खं दिसतंय. हा ना एकदम भारी पाणी अख्खं निळं येते सूर्यामुळे नाही दिसत सावली पडले ना अख्खं दिसत तळ अख्खं निळं पाणी रे लय निळं बाई, असं मी पाणी त्या साईडला थोडा कचरा आलेला आहे अरे ते झाडाचं झाडाचा पाला आहे पण बाकी काहीच नाही अशी बॅगी बिगी नाही. अरे बारीक असताना आम्ही यायचं ना इकडं हिंडायला हा ते पाईप टाकायचं असं रे नैसर्गिक आहे नैसर्गिक. देव आहे काय देव तिकडे ठोला तिथं देवी काय त्याला लावली हळद पिट्टा जिवंत आहे तो तर माझा हात्यार जिवंत आहे. पिट्टू काका ये पाणी पाणी जे जाईये थंडगार विहिरीचं पाणी वा भरपूर प्या भरपूर प्या. पिट्टू काका आई आहे. आता BMW R वर पिट्टू काका जीवनात संघर्ष आहे कष्ट आणि कष्ट छोडिये पिट्टू काका कष्ट छोडिये खाली खाली देखिए पिट्टू काका डेंजर आहे हा कधी आला होता तू पिट्टू काका जी मतलब पिट्टू काका ने एक दिवस म्हणा पिट्टू काका तुम घर ही छोड़िए घर छोड़ दीजिए बाल हमारी कीजिए. कसं वाटेल पिट्टू काकाला पण खरं सांग नितीन 90+ व्ह्यू जर आपण सोडून आणतो ना तू फक्त फोनचे 10% उधरतो फोन धरायचे 10% बरोबर भाऊ. चालू आम्ही चहा प्यायला आता चहा प्यायचा आहे. चहा प्या कोण कोण नाही प्याणार बाकी सगळे प्याणार प्रणय चहा प्याणार का मग तुला मग बायपासला सोडतो जा चालतं घरी मग तू काय वे समज बोलिये तू काय मारला ना मग गेला सोडायला पेट पाडलं माझ्याकडे जागी बळ पाणी पण प्याणार गोट्या तू काय खाणार का ग्रीन गोल बिंगोल नाही सगळे मळले असते मग आता इथं तो गोट्या मळणार कधी डिटर्जंट गोट्या डी गोट्या डी कंपनीचा डिटर्जंट गोट्या घर पे छोड़िए मयूर काका पिट्टू काका को घर पे छोड़िए पिट्टू काका जाइए घर पे चले जाइए ना तर टप्पू खाशीन कर दो जा लवकर घरी. चहा कोण पेणार चहा कोण पेणार पण प्रणय चहा पेणार का नाही दादा नाही दादा बरोबर. मित्रांनो चहा प्यायला उतरा चला उतरा चला आता किती वाजले 5 वाजले तर चालू चहा प्यायला आम्ही. मला आज हा फोन विकलेला आहे 20,000 रुपयात.